बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। शिवसेना पक्ष चिन्हाबाबत उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। विधिमंडळ पक्षातील फुटीची संकल्पना कायद्याला मान्य नाही असा युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी थेट घटनेच्या 10व्या कलमाचा दाखला दिला। पालकमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेत गोगावले यांनी आभार व्यक्त केले। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। रायगडचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेत त्यांचे आभार मानले। पालकमंत्री पदाची 2.25 वर्ष वाट पाहत होतो असं शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून दीर्घकाळ चाललेला तिढा आणि त्यांची झालेली प्रतीक्षा याविषयी त्यांनी हे वक्तव्य केलंय। गिरीश महाजनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी महाजनांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करत महाजनांना शुभेच्छा दिल्या। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती होताच येवल्यामध्ये भाजपकडून जल्लोष करण्यात आलाय। पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत पेढे भरून आनंद व्यक्त केला। तसंच गिरीश महाजनांच्या पालकमंत्रीपदाचे बॅनर देखील झळकवण्यात आले। पोपोलीच्या नगरसेविकेचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलेलं आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून मागास प्रवर्गासाठीच्या राखीव जागेवरून रुपाली शिगवण जाधव या निवडून आल्या। मात्र त्यांचं कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं। पुसदमध्ये वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। त्यावेळेला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, राहुल नार्वेकर आणि मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राज्यातील 10 प्रगतिशील शेतकरी आणि एका संस्थेला पुरस्कार वितरित करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातील ढेगज गावामध्ये स्कूल ठीक करो अभियान अंतर्गत अभिजित दिपकेंनी पाहणी केली। विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांची झाडूने सफाई करायला लावल्यानं दिपके संतापले। त्यापुढे विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवा, काम करून घेऊ नका अशी विनंती अभिजित दिपके यांच्याकडून करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी करण्यात आलेली आहे। नियमित कर्ज फेडून देखील 50,000ची कर्जमाफी करून अन्याय केला जातोय अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत मोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जातींमध्ये वंचित आणि दुर्लक्षित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरून काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम रखडलंय, याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार आहेत असा दावा भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी केला होता। त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट ट्रम्प यांना पत्र पाठवत डांबर देण्याची मागणी केली आहे। इंदापुरात पोलीस ठाण्यासमोर मराठा समाजानं ठिय्या आंदोलन केलंय। नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजातील महिला आणि तरुणींबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। लातूर महापालिकेत काम बंद आंदोलन करण्यात आलंय। सत्ताधारी 3 ते 4 नगरसेवकांनी महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला। या निषेधार्थ आंदोलन करत संबंधित नगरसेवकावर कारवाई झाल्याशिवाय काम सुरू करणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय। अकोल्यातील तुषार सायानी यांच्या अपघाती मृत्यूला 4 महिने उलटूनही या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्यामुळे आपल्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करून न्याय मिळवण्यासाठी आईवडिलांवर धरणं आंदोलन आईवडिलांनी केलेलं आहे। 20 एप्रिल रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये तुषार सायानी यांचा मृत्यू झाला होता। मात्र अद्याप आरोपींचा शोध लागलेला नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। नागपूर शहरातील काही शाळांना धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानं खळबळ उडालेली आहे। घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केलाय। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकाला शाळांमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। चंद्रपूरच्या सिंदेवाई तालुक्यामध्ये नलेश्वर प्रकल्पाचा मुख्य कालवा फुटलेला आहे। त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। नांदेडच्या देगलूरमध्ये अंध विद्यालयातील विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। मुलीच्या मृत्यूला अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या वडिलांनी केलेला आहे। पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नांदेड बस स्थानकावर लातूर आगाराच्या एसटी बसने महिलेला जोरदार धडक दिली। अपघातामध्ये 47 वर्षीय अंजना भरकड यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी पोलीस दाखल होऊन या प्रकरणाची अधिक तपासणी सुरू करण्यात आली आहे। नाशिकच्या एका तरुणीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं आधीच्या प्रियकराचा काटा काढलेला आहे। हसीना या तरुणीनं गेल्या 15 वर्षांपासून
वसंत नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर हसीनाचे सूर साहिल नावाच्या मुलासोबत जुळले. हसीना आणि साहिल यांनी वसंतचा गळावला चाकूने वार करत त्याची हत्या केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना बारामतीला येण्याचं निमंत्रण दिले. तथागत गौतम बुद्धांच्या स्मृती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या प्रेरणास्थळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. भाजप आणि शिंदे गटात दरी वाढत चालली अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यामुळे शिंदे वारंवार दरेगावात जातात असाही टोला त्यांनी लगावलाय. ठाण्यात भाजप शिंदेमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षावरून राऊतांनी डिवचले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. कुंभमेळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. तसंच कंत्राटदाराला पैसा दिला जात नाही, पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदार काम करत नाही असा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना पक्षात येऊ दिलं नाही असा मोठा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला. शिंदे यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे असं दलवाई यांनी म्हटलंय. झालेला होता असा दावा दलवाई यांनी केलेला आहे. तसंच हुसेन दलवाई यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. संजय राऊतांनी देखील हुसेन दलवाई यांच्या विधानाला दुजोरा दिलाय. दिल्लीमध्ये बैठका झाल्याचं कानावर आलं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असावी असं विधान नाना पटोले यांनी केलंय. राज्यामध्ये एफडीएकडून उत्तम कारवाई सुरू असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तसंच कारवाई करणं गरजेचं असून एफडीएची कारवाई यापुढे अशी सुरू राहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना साथ घातली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा आहे असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलंय. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सर्व रिपब्लिकन पक्षांनी एकत्र व्हावं असंही आवाहन आठवलेंनी केलंय. सीजेपीच्या अभिजित दिपकेंना रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी ऑफर दिली आहे. दिपकेंनी रिपब्लिकन पक्षात यावं, त्यांना राष्ट्रीय युथ अध्यक्ष करू अशी ऑफर आठवलेंनी दिली. त्या आम्हाला कुणाच्याही ऑफरमध्ये पडायचं नाही असं उत्तर अभिजित दिपकेंनी आठवलेंना दिलंय. अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथं आमरण उपोषण सुरू आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संघटनेनं आता आंदोलनाची धार अधिक तीव्र केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या 214 कोटींच्या नियोजनासाठी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलंय. राज्याच्या नियोजन विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि डीपीसीला नियोजन सादर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरातल्या 3000 BLO 26 लाख मतदारांपर्यंत पोहोचले, तर 6 लाख मतदारांची नावं यादीतून वगळण्यात येणार आहेत. यामध्ये स्थलांतरित मतं असतील, दुबार नावं, गैरहजर, पत्ता अपूर्ण असलेल्या मतदारांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयानं अन्न आणि औषध प्रशासनाला पुन्हा धारेवर धरलेल्या पुण्यातील एका मिठाईच्या दुकानानं अन्न सुरक्षा नियमांचा 98% पूर्तता करूनही त्यांच्या परवान्याचं निलंबन रद्द न केल्याबद्दल एफडीएला धारेवर धरले. तसंच याचिकाकर्त्याला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं एफडीएला दिले. नाशिक शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाईपलाईन दुरुस्ती कामासाठी आज नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेच्या इतर ठिकाणी प्रवाशांसाठी उपलब्ध पिण्याच्या पाण्याच्या दर्जाबाबत कॅगने आक्षेप नोंदवल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं सुधारणात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. प्रवाशांना स्वच्छ सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी देशभरामध्ये 20,000 ठिकाणी टँक टू टॅप जलशुद्धीकरण प्रणाली उभारण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मनपातील 115 पैकी 25 नगरसेवकांविरोधात 3 अपत्य, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम आदी कारणांवरून अपात्रतेच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याप्रकरणी मनपा आयुक्त यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. यावेळेला 8 जणांनी आरोपांवर म्हणणं मांडण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली आहे. पुणे मनपामध्ये नव्यानं समाविष्ट 34 गावांना आधुनिक गोशाळा आणि पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. यासाठी गायरान आणि शासकीय जमिनींचं सर्वेक्षण केलं जाणार असून जनावरांना मोफत उपचार, लसीकरण, औषधं, चारा आणि पाण्याची सुविधा मिळणार आहे. पुण्यात पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढू नये यासाठी महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागानं तपासणी मोहीम तीव्र केली आहे. शहरातील विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थळं आढळल्यानंतर संबंधितांवर दंडाची कारवाई केलेली आहे. आतापर्यंत 3,35,000 रुपयांहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील
कामर गावात महाकाल मित्रमंडळाच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. लातूर येथील पवित्र जल आणून कावडीतून ते प्राचीन महादेव मंदिरामध्ये नेण्यात आलं. विधिवत पूजा अर्चा करून महादेवाचा जलाभिषेक करण्यात आला. पंढरपूरहून परतलेली संत मुक्ताई पालखी मुक्ताई नगरामध्ये दाखल झाली आहे. पालखीचं पुष्पवृष्टी आणि विठुनामाच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं. न्यूयॉर्कच्या इंडिया डे परेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राची संस्कृती दिमाखामध्ये सादर करण्यात आली. भव्य कीर्तिरथ, ढोल ताशा आणि लेझ्ममुळे न्यूयॉर्कमध्ये मराठमोळा जल्लोष पाहायला मिळाला. बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो या अभियानांतर्गत संतूक पिंपरी या गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती. यावेळेला विद्यार्थ्यांना बसायला शाळेत बेंच उपलब्ध नव्हते. शाळेच्या खिडक्या फुटलेल्या अवस्थेत होत्या. दिपके यांनी शिक्षण विभागाला इशारा दिल्यानंतर या शाळेला आता नव्या खिडक्या बसवण्यात आलेल्या आहेत. लातूरमधील मांजरा नदीपात्र पावसाळ्यातही कोरडं पडलेलं आहे. या नदीमध्ये पाण्याऐवजी दगडगोटे आणि गाळ दिसून येतोय. पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्यानं पाणी साठ्याची चिंता वाढलेली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघ्या 24 दिवसांमध्ये 32 वरून 93% पोहोचलाय. मात्र धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यानं प्रत्यक्ष उपलब्ध पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मेळघाटाच्या टोकावरील गारपठार धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांना भुरळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटक आणि धबधब्यावर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य वैद्यकीय परिषदेच्या 14 नव्या सदस्यांची राज्य सरकारने घोषणा केली आहे. नोंदणीकृत 5 सदस्यांसह वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेल्या 9 सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व सदस्यांना कार्यकाळ जो आहे तो शासन राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षांचा राहणार आहे.